ते 5 फुटाच्या वरतीच आहेत. त्यांची हाईट आपण पाहिली तर. आणि हे असे मित्र म्हणजे उंच खुरे फलंदाज, त्यांना क्रिकेट खेळ हा पोषक आहे. लिहिल्या ते चेंडू सीमारेषा पलीकडे मारू शकतील. आणि हा चांगला फटका पाईन लेग सीमारेषा क्लिअर करत ऋतिकच्या बॅटमधून येतोय. हा दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 20 या धावसंख्येवरती. आणि या चौकारानं या मॅचला खुली केली. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि विजयासाठी गरज आहे ती 6 या धावसंख्येची. नितेश शेंडे आपण पाहतो आमच्या समवेत गुणलेखक जोडले गेलेत. अगदी अभ्यासू गुणलेखक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकाल. चांगली कामगिरी ते या ठिकाणी करतायत. चला बॉल द्या. 8 मध्ये आता 6 धावसंख्येची गरज आहे. 8 मध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. आज वाकस संघानं खऱ्या अर्थानं आयोजकांचा प्रचंड वेळ वाचवलाय. पहिल्या मॅचमध्ये देखील 1-2 षटकर राखून ते जिंकले. या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय हा येतोय नो चेंडू, त्याच्यावरती आलेला आज चौकार म्हणजे 5 धावा येतील. आता केवळ 1 धावसंख्येची गरज आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. 8च बॉलमध्ये जिंकवली होती. आणि आता 9 चेंडूमध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. 1 धावसंख्येची गरज आहे. ऋतिक तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोचत नाही वाटतं. आणि हा विजयी चौकार येतोय. लगातारचे 3 चौकार ठोकले फलंदाज ऋतिकनं. आणि या चौकाराच्या मदतीने हा सामना विजय होतोय. वाकस 11 वाकस हा संघ वाकस 11 वाकस चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. चला या ठिकाणी नेक्स्ट मॅच साठी आपण